विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलंय. प्रतीक्षा आहे ती निकालाची. आणि महाराष्ट्रामध्ये जी काही आता मतदान झालंय, या विधानसभेमध्ये चर्चेत राहिलेल्या मतदारसंघापैकी एक जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा. आणि या जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ आहेत: कळमनुरी, हिंगोली आणि वसमत. या तीनही मतदारसंघात कुठले मुद्दे चर्चेला राहिलेत, महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणाचं पारडं जड आहे, या सगळ्यांवरती आपण पत्रकारांच्या ज्या काही म्हणणं आहे त्यांचं ॲनालिसिस काय सांगते चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पुण्यनगरीचे श्याम सोळंके जी आहेत, जिल्हा प्रतिनिधी, त्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर पुढारीचे गजानन लोंढे जी आहेत, त्यांचं देखील मुंबई तकमध्ये स्वागत आहे. ज्येष्ठ पत्रकार इंगोले सर आहेत, त्यांचं देखील मुंबई तकमध्ये स्वागत आहे. आणि सामनाचे जिल्हा प्रतिनिधी सचिन कावडे जी आहेत. आपण चौघांशीही बातचीत करूयात. श्यामभाऊपासून सुरुवात करतोय. सर, काय सांगाल, एकंदरीतच काय तुमचं ॲनालिसिस म्हणते या तीनही मतदारसंघामध्ये कुठले मुद्दे चर्चेला राहिलेत आणि या मुद्द्यांचं कसं काय राजकारण झालेलं आहे? प्रामुख्यानं येथे विधानसभा निवडणुकीमध्ये समाजावरच विषय झाला. विकासाचे मुद्दे पूर्णतः दूर राहिले. विकासाचे मुद्दे कोणीच उचलून धरलेले नाहीत. प्रामुख्याने विकासाचे मुद्दे फक्त विरोधकांनी थोडेफार मांडलेले आहेत. पण विशेष करून प्रामुख्याने जे सत्तेत आहेत त्या सत्तेवाल्यांनी कोणीही विकासाचा मुद्दा इथं उचललेला नाही. आणि इथं समाजावरच निवडणूक प्रामुख्याने पार पडलेली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत येतोय. हिंगोलीमधलं जर आपण गणित बघितलं तर या ठिकाणी 6 मराठा उमेदवार होते. काय वाटते तुम्हाला, इथलं कोणाचं पारडं जड राहील, कुठल्या पक्षाला फायदा होईल? कारण की इथे 2 महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी झाली होती. माजी आमदार जे आहेत भाऊराव पाटील काँग्रेसचे, त्यांनी बंडखोरी केली होती. दुसरीकडे भाजपच्या रामदास पाटलांनी बंडखोरी केली होती. फायदा कोणाला होईल? फायदा खरं तर इथली हिंगोलीची जी विधानसभेची निवडणूक झाली, निवडणूक प्रामुख्याने ही सरासरी अजून नेमका निकाल कसा राहील अद्यापही चांगली राजकीय मंडळीसुद्धा यावर विचार करून आहेत की नेमका निकाल कसा राहील. कारण इथं पंचरंगी निवडणूक झालेली आहे. 5ही ठिकाणी 5ही उमेदवार चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत. महायुतीचा उमेदवार चांगला चालला, महाविकास उमेदवारसुद्धा चांगला चालला आणि अपक्षसुद्धा 3 उमेदवार होते. अपेक्षा 3ही चांगले चाललेले आहेत. त्याच्यामुळे नेमकं इथला निकाल काय राहील हे अद्यापही सांगता येणं शक्य नाही. 3 मतदारसंघामधली काय गणित आहे? काय वाटते कोणाचं पारडं जड आहे, महाविकास आघाडी की महायुती? तिन्ही विधानसभेचा विचार जर केला तर नक्कीच महाविकास आघाडी. तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचीच पारडं जड राहील. हे सध्याच्या वातावरण, आजच्या स्थितीच्या वातावरण चांगलं राहील. महाविकास आघाडीचेच उमेदवार येतील असा अंदाज सध्या तरी दिसत आहे. आपल्यासोबत गजानन लोंढे जे आहेत. सर, काय सांगाल, तुमचं अनालिसिस काय म्हणते? 3 मतदारसंघावरती कुठले मुद्दे चर्चेला राहिलेत, कुठल्या विकास मुद्द्यांवरती ही निवडणूक झाली? हिंगोलीत भाजपनं हरियाणा पॅटर्न लागू केला, त्यामुळे इथे जास्त शक्यता महायुतीचे उमेदवार मुटकुळेंचं पारडं जड वाटतं. मशाल म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार ऐनवेळी काँग्रेसकडून यांना ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने ते मोठा झटका त्या आपलं भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला असं म्हणता येईल. विशेष म्हणजे जातीय समीकरणावर निवडणूक झाली असली तरी मताचं विभाजन मोठ्या प्रमाणात झालं. त्यामुळं हरियाणामध्ये जसं झालं तसंच हिंगोली विधानसभेत होऊन शेवटी महायुतीचे उमेदवार मुटकुळे यांचा विजय समीप वाटतो असं मला वाटतं. जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून जे होते अपक्ष उमेदवार, त्यांनी देखील निवडणूक लढवली आहे. मराठा पॅटर्न जो आहे इथे चालताना दिसतोय का? त्याचा किती फायदा होईल, किती नुकसान होईल महायुतीला? आणि मग त्याच्या हरियाणा पॅटर्न लावण्याचं कारण की एका समाजाचे 4 उमेदवार होते आणि त्या समाजाचं 4 उमेदवारात विभाजन झालं मताचं त्या जातीच्या. आणि जे हक्काचं ओबीसी आणि जे मारवाडी, ब्राह्मण, जैन आणि इतर समाज छोटे जे भाजपाची कायम पाठीशी राहिलेले, तो बेनिफिट 10 ते 15,000 मताचं बेनिफिट थेट महायुतीच्या उमेदवाराला होत असल्यामुळे महायुतीचंच पारडं जड राहील असं वाटतं. त्यामुळे जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला. त्यामध्ये अपक्ष उमेदवार असो किंवा मग महाविकास, म्हणजे जरांगे फॅक्टरमुळे 2 ठिकाणी मताचं विभाजन झालं. एक तर ते अपक्ष म्हणून जरांगे समर्थकाला झाला आणि दुसरी गोष्ट महाविकास आघाडीच्या मशाल चिन्ह घेऊन उभे राहिलेल्या उमेदवाराकडे पण काही मते वळली. या मतदारसंघामध्ये 2 ओबीसी होते. एक मनसेचाही उमेदवार ओबीसी उतरवला होता. दुसरीकडे अपक्ष रामदास पाटील सुमठाणकर जे आहेत ते देखील ओबीसी होते. मग काय वाटतं तुम्हाला, एकंदरीतच हे जे काही जातीय समीकरण किंवा मराठा ओबीसी जर असं बघितलं तर? मराठा ओबीसी झालंच नाही. जो आजचं चित्र लोक
रंगवाईल की ओबीसी विभाजन झालं म्हणून, पण जे लिंगायत वगैरे काही मायक्रो ओबीसी जे अपक्ष मतदाराशी सोबत गेले असतील, पण जे जे मेजर ओबीसी म्हणून होते ते शेवटच्या क्षणी मात्र महायुतीच्या उमेदवारासोबत गेल्याचं चित्र आहे. कळमनुरी आणि वसमतची परिस्थिती कशी वाटते? तिथे देखील कळमनुरीमध्ये बंडखोरी झाली होती. अजित मगर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत उमेदवारासोबत बंडखोरी करून अपक्ष फॉर्म भरला होता. दुसरीकडे तिथे बांगर आहेत महायुतीचे उमेदवार. काय वाटते तिथलं काय समीकरण आहे? वसमतचं कसं समीकरण आहे? कारण तिथं गुरु शिष्यात लढाई झाली आहे. कळमनुरीमध्ये पहिल्या टप्प्यात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात चौरंगी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात मात्र दुरंगीत झाली. वंचितच्या उमेदवारास लक्षणीय मते पडतील, पण जे की मागच्या निवडणुकीत इतका प्रभाव दिसणार नाही. आणि जे अपक्ष ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या उमेदवार हा तर चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. थेट थेट लढत मात्र महायुतीचे बांगर आणि महाविकास आघाडीचे टारपे यांच्यातच झाली. महायुतीचे उमेदवार बांगर यांनी लावलेली फिल्डिंग टारपे कसे भेटतात यावर इथला जय पराजय अवलंबून आहे. सर, तुम्हाला काय वाटतंय कळमनुरी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं बांगरांवरती आरोप प्रत्यारोप झालेत, पैसे वाटण्याचा मुद्दा असो किंवा मग तिथले भांडणं असोत, कारण वसमत देखील त्याच्यामध्ये चर्चेत राहिलेला आहे. कळमनुरीमधला जो विषय आहे, बांगरांवरती आरोप होते की त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, वंचितच्या उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर होता. काय वाटतं एकंदरीत तिथला ॲनालिसिस? याच्यामध्ये फॅक्ट वाटते, म्हणजे खरं वाटते, कारण परिस्थिती होती असं होते. काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे झालेलं आहे, मारामाऱ्या झाल्यात, काही प्रकाशात उजेडात आलेत भांडणं, आणि हे याच्यामुळं नक्कीच त्यांनी काहीतरी काय केलं असावं असं वाटते. काय वाटते जे 2.5 वर्षापूर्वी जे झालं, बांगरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, तो मतदारसंघ मुळात काँग्रेस आणि शिवसेनेचा तो दोन्ही तिथे पारडं जड आहे. शिवसेनेची साथ सोडल्याच्या नंतर महाविकास आघाडी तिथे स्थापन झाली. त्याच्यामुळं बांगरांना किती फटका बसू शकतो? तिथलं गणित काय म्हणतंय? तिथलं गणित हेच म्हणते की जो मूळ मतदार आहे तो ठाकरेसोबतच आहे, आणि त्याच्यामुळं बांगराच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं त्यांनी पैसे वाटण्याचा सपाटा चालू केला असावा असं या ठिकाणी असं वाटतंय. आणि मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर या एका उमेदवाराकडून झाल्याचं असं दिसतं इथं. कळमनुरी असो, वसमत असो, हिंगोली असो, या तीनही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी वंचितचे उमेदवार उतरवले होते. पाठीमागचं जर आपण गणित बघितलं तर कळमनुरीमध्ये सगळ्यात जास्त मतं जे आहे ते वंचितनं घेतली होती. यावेळेसही तिथे वंचितचा उमेदवार दिला होता, डॉक्टर मस्के हे रिंगणात होते. तिथलं काय वाटते तुम्हाला? वंचित कशा पद्धतीनं तिथं बाजी मारू शकते का? तिथलं काय समीकरण वाटतं तुम्हाला वंचितबद्दल? वंचितबद्दल असंच वाटतं की इथला उमेदवार हा वंचितचा 3ऱ्या नंबरला राहू शकतो, कारण 1 नंबर 2 नंबरच्या शर्यतीमध्ये 2 संतोषच आहेत सध्या तरी असं दिसते, आणि 3ऱ्या नंबरच्या शर्यतीला हे मस्के असतील. काय कुठले मुद्दे चर्चेला होते? कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक झाली? विकासाची कुठले मुद्दे होते? प्रामुख्याने तिथलं मतदारसंघातलं लोकांचा कल कुणीकडे होता? लोकांचा कल तिन्ही मतदारसंघामध्ये म्हणजे मुद्दे नव्हतेच. त्याच्यामुळं हे यावेळेसची निवडणूक जी आहे ती कुठल्या म्हणजे मुद्द्यावरच नव्हती असं यावेळेस होतं. विकासाचे मुद्दे नव्हते. मुद्दे नसल्यामुळं भांडणं झाले, वेळोवेळी त्या ठिकाणी मारामाऱ्या झाल्याचं दिसलं, असे प्रकार दिसून आले. सर, काय वाटतं तुम्हाला? कुठले जातीय समीकरण मोठ्या प्रमाणात झालं होतं? अंदाज तसे बांधले जात होते, कारण की ओबीसी मराठा असा जो प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये जो काही हे सुरू आहे, ट्रेंड सुरू आहे, त्याचा किती या 3 मतदारसंघावरती प्रभाव पडला आहे आणि त्याचा फायदा कोणाला होईल असं वाटतं? आपण जर लोकसभेला बघितलं तर आरक्षणाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात चालला, मराठा आरक्षणाचा. तसं ह्या विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, पण तो तेवढा तीव्रतेने चालला नाही, म्हणजे तिन्ही विधानसभा मतदारसंघात. पण एकंदरीत तिन्ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं पारडं जड राहील. कळमनुरी, हिंगोली आणि वसमतमध्ये. म्हणजे कळमनुरी आणि हिंगोलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, आणि वसमतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर यांची पण दाट शक्यता आहे निवडून येण्याची.
तिन्ही मतदारसंघामध्ये महायुतीची सत्ता होती. असं का वाटते तुम्हाला की तीनही मतदारसंघामध्ये आत्ता परिवर्तन घडेल? नेमके काय मुद्दे चर्चेला राहिलेत? लोकांचं काय मत होतं, खास करून शेतकऱ्यांचं? कारण की सोयाबीन असो, हळद असो, हळदीसाठी हा जिल्हा ओळखला जातो. त्याच्यामुळं काय एकंदरीतच काय समीकरण आहे? नाही, आपण बघितलं की म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांनी सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीला मतदान केल्याचं असं शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं आहे. आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी विकासात्मक किंवा कुठल्याही गोष्टीवर त्यांनी किंवा शेतकऱ्यांना काय दिला मी याच्यावर त्यांनी कुठल्याही पद्धतीने ते बोलले नाहीत. म्हणजे त्यांच्या जे काही सभा झाल्या, त्यांचे जे काही मोठे राष्ट्रीय नेते आले, त्यांनी इथल्या विकासात्मक कुठल्याही गोष्टीवर त्यांनी भर दिला नाही. त्यांनी सगळे राष्ट्रीय मुद्देच त्यांनी त्यांच्या सभेमधून उपस्थित केले. मग ते लोकांमध्ये तो एक रोष आहे शेतकऱ्यांमध्ये की सोयाबीन कापसाला भाव नाही. तर शेतकरी हा महाविकास आघाडीच्या पाड्याकडे राहील. तो आपण बघितलं तर फक्त महायुतीच्या सभा फक्त हिंगोलीमध्ये झाल्या. कळमनुरी असो, वसमत असो, या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांनी येणं टाळलं असं वाटतंय. महाविकास आघाडीच्या तीनही ठिकाणी सभा झालेल्या आहेत. काय वाटतं एकंदरीत, का टाळलं असावं महायुतीतल्या नेत्यांनी? सभाकार झाले नाहीत? कळमनुरी विधानसभेत प्रामुख्याने जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवूनच निवडणूक झाली आणि मतदानही त्याच दृष्टिकोनातून झाल्याचं पहिल्या याच्यात आपल्या टप्प्यात दिसून आलं. पण जो काही ओबीसी मराठा वाद तीव्र होईल असं काही दिसून आलं नाही. कारण मराठा समाजाची मते निर्णायक ठरणार हे आता निश्चित झालं आहे. कळमनुरीमध्ये मराठा समाज ज्या उमेदवार महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे झुकेल त्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचं दिसतं. कळमनुरीमध्ये एकाही नेत्याची उद्धव ठाकरे वगळता एकाही नेत्याची महायुतीच्या किंवा इतर नेत्याची सभा पार पडली नाही. स्थानिक उमेदवारालाच तिथलं नियोजन करावं लागलं. त्यामुळे इथले विकासाचे किंवा शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला पडले आणि त्यांना कोणतंही आश्वासन मिळालं नसल्याचं दिसून आलं. काय वाटतंय, बांगरांना फटका बसेल असं सगळेच जण म्हणतात? नेमकी कारणं काय आहेत? तर 5 वर्षामधली कुठल्या मुद्द्यांमुळं बांगरांना फटका बसू शकतो? चर्चा आहे की ठाकरे गटाला सोडून गेल्यामुळं मूळ शिवसैनिक नाराज आहे अशी चर्चा आहे. सोयाबीन, कापूस आणि मराठा आरक्षणाचा बी रोष मतदारांनी व्यक्त केला असला असं चर्चा आहे. परंतु तो आमदार संतोष बांगर हे 5 वर्षे कायम इलेक्शन मोडमध्ये राहिले. त्यांचा जनसंपर्क दांडगा आणि लाडक्या बहिणी योजनेवर विशेष काम केल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल. आणि विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात मराठा मतदारांना आकर्षित करण्यात बांगर यांना यश आल्यामुळं त्यांच्या बंडखोरीचा म्हणजे ठाकरे गटाशी केलेल्या गद्दारीचा किंवा बंडखोरीचा थेट फटका बसणार नाही असं तरी वाटतं. तर हे सगळे पत्रकारांचे अनालिसिस आहे. 24 तारखेला आता निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. त्याच्यात सगळं चित्र स्पष्ट होईलच. मात्र आत्ता सध्या तरी जे काय आपण चर्चा केली त्यानुसार असं वाटतंय की हिंगोलीतील तीनही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड राहील. त्याचबरोबर बांगरांना फटका बसू शकतो आणि जे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत राजू नवघरे, त्यांनाही काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. हे सगळं काही आता चित्र 24 तारखेला स्पष्ट होईलच. मात्र त्याआधी हे आपण जाणून घेतलं की नेमकं या 3 मतदारसंघामधलं गणित काय आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर कुंडाळ, मुंबई तक, हिंगोली.